नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 31 मे 2026। आज देखील 31 मेला महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, दुपारी 2:30-3च्या नंतर पावसाळा सुरुवात होणार आहे। म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, कारण की शेतकऱ्यांनी सावधान व्हा। मान्सून पाऊस उलटा फिरला। 14 जिल्ह्यात 2 महिन्यात मान्सून पाऊस लेट येणार, तारखेला पेरणी होणार। पाहूया संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, पेरणीला घाई करू नका, कारण की मोठी हवामान अपडेट आलेली आहे। मान्सून पाऊस 14 जिल्ह्यात 2 महिने लेट येणार। पहा, संपूर्ण जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट कमी होणार नाही, तर उलटी वाढणार आहे। 47 अंश पर्यंत तापमान जाऊ शकते। त्यामुळे विदर्भात, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोल्यामध्ये तापमान वाढले आहे। या मॉडेलचा अभ्यास केला तर सांगितले गेले की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये परिस्थिती राहणार। कुठे कुठे पाऊस पडणार, पेरण्या कधी करायच्या, संपूर्ण माहिती पाहूया। पहा, माहिती आता देण्यात आली आहे की त्यामुळे हलक्यात घेऊ नका। जर तुम्ही शेतकरी असाल तर पेरणी करायची कोणत्याही तारखेला पेरणी योग्य वेळ आहे का समजून घ्यायचं आहे। तर माहिती लक्षपूर्वक पहा, कारण सुपर एल निनो आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झालाय। 15 वर्षापूर्वी अशी एकदा परिस्थिती निर्माण झाली होती। या संदर्भातील माहिती आपण घेतोय। ही जी माहिती आहे ती हवामान विभागाच्या माध्यमातून आलेली आहे, त्यामुळे माहितीला हलक्यात घेऊ नका। पहा, 7 मॉडेलचा अभ्यास केलाय। हा 7 पैकी जे 7वं मॉडेल आहे ते महाराष्ट्रासाठी खूप खास आणि महत्वाचे आहे, कारण की त्यांच्यासाठी खास महाराष्ट्रासाठी माहिती दिलेली आहे। 7व्या मॉडेलमध्ये असे स्पष्ट दिलेले आहे की सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात कदाचित थोडाफार पाऊस पडेल, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे मुख्य महिन्यामध्ये परिस्थिती खूप बिकट आणि गंभीर होऊ शकते। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या 36 पैकी 36 जिल्ह्यात खूप अवघड आहे, कारण की जो सर्वदूर पाऊस असतो किंवा जो मोसमी पाऊस असतो तो सलग लातूरच्या रेल्वे पाणी गेलं आहे। त्यामुळे बातमी तुम्हाला आठवण असेल, त्यामुळे सुपर एल निनो ऍक्टिव्ह होता। आता तो पुन्हा एकदा दुपटीने ऍक्टिव्ह झालाय, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार होणार, शेतकऱ्यांची झोप उडवणार आहे। त्यामुळे मान्सूनची तारीख पूर्णतः बदलली आहे। आता ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहे, बियाणे खरेदी आहे, केवळ तुरळक आणि कमी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, पण धुवाधार म्हणजे जो पाण्याचा ओली खाली घेऊन जाईल असा पाऊस पडणं अतिशय कमी शक्यता वाटत आहे। पेरण्या वाया जाणार का? मग कधी पेरण्या करायच्या? तर यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची विनंती करण्यात आली आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला घाईघाईने पेरणी करू नका। करायचे आहे तर खरेदी करायचे आहेत, शेतीची तयारी करायची आहे, तर त्यांनी कधी करायला पाहिजे, मान्सूनची तारीख त्यांच्यासाठी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। नेमका खरा पाऊस कधीपासून सुरू होते, कारण तुम्ही जर पेरणी करताना एक जरी चूक केली तर बियाणे वाया जाणार आहे, तसेच तुमच्या पेरणीला पैसे जास्त खर्च होणार आणि दुबारा स्पष्ट आणि टोचाकी माहिती देण्यास सुद्धा। पेरणीची तारीख काय? तर आताच्या सध्याच्या अंदाजानुसार साधारणपणे 17-18 जून आणि 16 जून पासून महाराष्ट्रामध्ये पाऊस सर्वदूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मग साधारणपणे 18 जून पासून साधारणपणे 30 जून पर्यंत जो काळ आहे हा पेरणीसाठी असू शकतो। आलेली माहितीनुसार 2026चा मान्सून कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत। पहा, हे वर्ष अतिशय धक्कादायक आहे, त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल की बऱ्याचदा शेतकऱ्यांना नॉलेज आहे, पण आताची गोष्ट फार वेगळी आहे, पाठीमागच्या गोष्ट वेगळ्या होत्या, यासाठी सगळं बदललंय। त्यामुळे कोणत्या भागात तर पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय अक्षरशः हे राहणार आहे पाहून घेऊया आपण। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, जर आता तुम्ही बातमी पाहिली असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी झोप उडवणारी बातमी समोर आली आहे। मग उशीर होतोय का आणि कसं करायचा? हा खड्डा जर खणलेला असेल तर खड्डा हा पावसाने भरू द्या, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की खड्डा खणल्यावर तुम्हाला काय करायचे आहे। हा खड्डा पूर्ण भरल्यावरच पेरणीची शक्यता येईल, कारण की एवढ्या उन्हामध्ये आता जमिनीची उष्णता वाढलेली आहे आणि तुम्ही जर गडबड केली तर ही उष्णता अजून वाढेल। तर पहा, सगळ्यात कमी पाऊस पेरणीची तारीख कशी असेल, शेतकऱ्यांची जर गोष्ट केली
तर खताच्या औषधीचे बियाण्याचे नियोजन कसे करायचे या संदर्भात हवामान विभागाने काय सूचना दिल्या आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत. पहा, सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे. 14 जिल्हे हे पूर्ण रेड झोन मध्ये आहे, पण असे जिल्हे आहेत अतिशय तुरळक आणि शून्य पाऊस पडू शकतो, जिथे सरकारने आता चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचे नियोजन करायला सांगितले आहे. विचार करा, जर आभाळातून पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार, आणि धरणं भरली नाही तर चारा कुठून येणार, त्या जनावरांना पाणी कुठून पाजणार. त्यामुळे पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा दिला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा किती धोकादायक पद्धतीने असणार याची माहिती देण्यात आलेली आहे. एक ठिकाणी परिणाम उलटा पावसाचा होतोय. दिवसापूर्वी दुष्काळाची चर्चा होती. दुष्काळ पडणार, एल निनो संकट त्यामुळे येणार, आणि सांगितलं जात आहे की सगळीकडे असा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये. तर पहा, 14 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल 2 महिने मान्सून पाऊस लेट येणार. आतापर्यंत तुम्ही जे मान्सून बद्दल पाऊस अंदाज लावत होते तर आधीचे सगळे अंदाज चुकले आहे. हवामान विभागाकडून मान्सूनची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही तारीख बदललेली आहे ठरल्यात आणि पाहायला मिळते. मान्सून उलटा फिरलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे तातडीने मान्सूनच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता या तारखा ठिकाणी कोणत्या आहेत? तारखांच्या आधी जर तुम्ही पेरणी केली तर तुमचं महागडे बियाणं वाया जाण्याची शक्यता आहे. आता या तारखे आधी पेरणी करू नका, कारण पाऊस उलटा फिरलाय, मान्सून उलटा फिरलाय. पावसाचा खंड पडेल, आणि असं झालं की सुरुवातीला सांगितलं पाऊस लवकर येतोय, पण आता लवकर नाही तर पाऊस सुरुवातीलाच उशीर करतोय. त्यामुळे जून जुलैचा विषय सोडा, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तर अतिशय अवघड होणार. मग नेमकं काय बदल होते, कोणत्या तारखा बदलल्या, शेतकऱ्यांनी नेमकं पेरणी कधी करायची, कधीपासून बियाणे टाकायचे, शेती कधी करायची, तर मोठे संकट समोर आलेले आहे. जूनचे सगळे अंदाज खोटे ठरले आहे. काही दिवसापूर्वी मान्सून अंदाज दाखल झाला आणि केरळमध्ये तो वेगाने येतोय अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पण बघितलं तर सुपर एल निनो मान्सूनचा प्रवास थांबलाय, ज्यामुळे आधीचे सगळे अंदाज चुकलेले आहे. शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी आता समोर आली आहे. आता सगळ्या पेरण्या फेल जाणार. आता तारख्या वेगळ्या झालेल्या आहे. शेतकरी दुबार पेरणी करावी लागणार. त्यामुळे आधी ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या सगळ्या तारख्या खोट्या ठरल्या. 2026 ला आलाय, ज्यामुळे सगळे वातावरण बदलले. पुणे वेधशाळेत माहितीनुसार काही दिवसात प्रचंड तापमान वाढणार आणि सगळीकडे हाहाकार माजणार. आता महाराष्ट्रात 88 नाही टक्के पाऊस पडेल, तर काहीने म्हटले 90%. महाराष्ट्रात 88% ते 90% पर्यंत पाऊस पडेल. आता टक्केवारी पूर्णतः बदललेली आहे, कारण मान्सून आता थांबला आहे. निसर्गाचे अचानक रूप बदलले, त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतली आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्री, अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे. त्या बातमीनुसार आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे, कारण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका. पेरणीची घाई केल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठे संकटाला समोर जावे लागणार. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाची बैठक घेतल्यात आलेली आहे. सरकारकडून ही बैठक पार पडली आणि या बैठकीनुसार 15 वर्षापासून जे संकट आले नाही ते संकट आता महाराष्ट्रावर येऊ शकते. म्हणून तुम्ही पेरण्याची तारीख आणि हवामान अंदाजाबद्दल मोठी माहिती समोर आल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. पेरणीसाठी घाई करू नका, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.